नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. गौरी विलास ही नवीन कथा चालू करत आहे. भाग 1. सातपाडामध्ये एक छोटंसं गाव होतं. त्या छोट्याशा गावामध्ये खूपच गरीब घरात मुलीचा जन्म झाला. पहिली मुलगी झाली म्हणून वडिलांनी नाकतोंड मुरगळलं आणि तिला हातात घ्यायला सुद्धा त्यांनी नकार दिला. वर्षातून एकदा येणारा गणपतीचा सण म्हणून सगळ्यांना आस लागली होती की गीताला पहिला मुलगाच होईल. पण झाली मुलगी. तो दिवस गौरी गणपतीचा होता. गीताने तिच्या बाळाला हातात घेतलं आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. बाळा, माझं भाग्य आहे की तू माझ्या पोटी जन्म घेतलास. तुझ्या वडिलांनी तुला हातात घ्यायला सुद्धा नकार दिला, पण ही आई सदैव तुझ्यासोबत आहे. तू काही काळजी करू नकोस. गीता असं म्हणाली आणि गौरी गालामध्ये हसली. जसं काय तिला सगळं कळत होतं. गीताचा नवरा आता तरातरा शेतामध्ये गेला काम करायला. लोकांनी त्याला विचारलं, काय रे गीता, मोकळी झाली का? गौरी गणपतीचा सण आहे. गणपतीच आला असेल तुझ्या घरी, हो का नाही? अरे बोल की काहीतरी. गीताच्या नवऱ्याने आता जोरात खुरपं आपटलं आणि तिथल्या लोकांना म्हणाला, मुलगी झाली आहे. झाला आनंद तुम्हाला? आनंदच झाला असेल, कारण की मला मुलगी झाली ना पहिली. अवदसा कुठली, आता एका मागोमाग मुलीच होत आहेत का काय काय माहिती. रामू काका पुढे आले आणि गीताच्या नवऱ्याला म्हणाले, कशाला एवढा त्रास करून घेत आहेस? होईल मुलगा. अरे नशिबवान आहेस की तुला पहिली मुलगी झाली आणि आज गौरी गणपतीचा सण आहे. किती चांगल्या दिवशी तुझ्या घरात लक्ष्मी आली आहे आणि तिचा असा अनादर करू नकोस. अरे बाईमुळेच पुरुषाला किंमत असते, एवढं लक्षात ठेव. तुला पण कुठल्या तरी बाईने जन्माला घातला आहे ना, आणि असा त्रास करून घ्यायचा नसतो आणि मुलगा करत बसू नकोस बरं. काका चांगलेच गीताच्या ओळखीचे होते. शेजारीच काकांचं घर होतं. काका गीताच्या नवऱ्याला म्हणाले, गीताला पाहून येतो मी आणि माझ्या कारभारिणीला पण घेऊन जातो. एवढी आवडते ना तिला, जाताना घेऊन जातो तिच्यासाठी. गीता आता फक्त आणि फक्त तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती आणि तिच्या कोवळ्या जीवाला तिने तिच्या पदरात घेतला आणि त्या बाळाने जसं तिच्या स्तनाला ओठ लावले तसा तिचा पाना फुटला. डोळ्यात आनंद अश्रू होते तिच्या. गीताची आई गीताला म्हणाली, गीता, तुझा नवरा खूपच गरम डोक्याचा आहे. मुलगी झाली म्हणून असं कोण रागवतं का? दुपारी गेला आहे माणूस, पण अजून त्याचा पत्ता नाही. एवढ्याशा कोवळ्या जीवाला हातात सुद्धा घेतलं नाही त्याने, का तर मुलगी आहे म्हणून. गीता पण आता रडायला लागली. तिला सुद्धा खूप वाईट वाटत होतं. माझ्या लेकराची काय चूक आहे? बाळा, मी तुला आशीर्वाद देते. जरी तुला तुझ्या बापाने नाकारलं ना, तरी तुला तुझा जीवनसाथी समजून घेणारा, तुझ्यावर प्रेम करणारा आजच भेटणार. इतक्यात रामू काका आणि त्यांचं कुटुंब गीताला भेटायला आलं. काकूने गीताच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि काकूला म्हणाली, बघा ना काकू, कसे वागतात हे. आता मुलगा मुलगी माझ्या हातात आहे का? काकूने जरा पाळण्यात डोकून पाहिलं. ते इटुकले पिटुकले डोळे काकूकडे टकामका बघत होते. ते तिचे गुलाबी ओठ पाकळ्यांसारखे आणि त्यातनं येणारा हुंकार अगदी गोड वाटत होता. काकू गीताला म्हणाले, गीता, जास्त नको काळजी करू. शेवटी ज्याचं त्याचं नशीब आणि तुझी मुलगी तिचं नशीब घेऊन आली आहे येताना. जरी बापाचं प्रेम तिला मिळालं नाही तरी तिच्या वाटणीचं प्रेम हे तिला मिळणारच. ओली बाळंती नाहीस तू. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे आणि मुलगी अगदी नक्षत्रासारखी झाली आहे. कोणाची दृष्ट लागणार नाही तिला. इतक्यात गीताचा नवरा सुद्धा आला आणि त्याने गीताला विचारलं, तू काही खाल्लं आहेस का? तुझ्यासाठी काहीतरी आणू का खायला? गीताला आता थोडंसं बरं वाटलं. गीताचा नवरा नवजात झालेल्या बाळाकडे पाहत पण नव्हता म्हणून तिला खूप वाईट वाटलं. गीता तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो असं काय करताय? सकाळी तुम्हाला राग आला होता, ठीक आहे, पण आता जाऊ दे ना. आपलं हे पहिलं बाळ आहे आणि ते ह्या जगात आलं आहे. ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते? काय मुलगा आणि काय मुलगी, काय खूळ घेऊन बसला आहे डोक्यात तुम्ही? गीता, ही मुलगी माझा वंश पुढे नेणार आहे का? फक्त खायला अजून एक माणूस वाढला आहे, बस, बाकी काही नाही. गीता तिच्या नवऱ्याला म्हणाली, असं काय बोलताय तुम्ही? आणि बिचारीला खूप दुखत होतं. अगदी कणतच ती नवऱ्याची समजूत घालत होती. असं बोलू नका. आज गौरी आगमन आहेत आणि त्या दिवशी आपल्या घरात गौरी आली आहे. अरे वा, आपण पण तिचं नाव गौरीच ठेवूयात, काय हो? गीता तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो असं काय करताय? आणि आता ह्या वेळेस मुलगी झाली, पण नंतर होईलच की मुलगा. आणि
असंच करणार आहात का? गीताने आता बाळाला हातात घेतलं आणि तिच्या नवऱ्याला शेजारी बसवलं. तो त्या मुलीकडे पाहत पण नव्हता आणि गीता त्याला म्हणाली, अहो तिला हातात तरी घ्या. तो म्हणाला, मला जास्त आग्रह करू नकोस, आधीच तुला सांगून ठेवतोय. मी फक्त तुझ्या काळजीपोटी इथं आलो आहे. गीता म्हणाली, ठीक आहे. आणि तिने बाळाला तिच्या मांडीवर ठेवलं. 5 दिवसानंतर बाळाची 5वी झाली. बघता बघता 12 दिवससुद्धा उलटून गेले. बाळाचं नाव गीताने गौरी असं ठेवलं. गीताला एकामागोमाग 4 मुली झाल्या. तिची तब्येतसुद्धा आता खालावली होती. कष्ट करायची, मुलांना सांभाळायची. तरी गौरी खूप गुणी होती. अगदी कष्टाळू. एक वेळ 2 घास कमी खायची, पण कष्टाला कधीच कमी नाही पडायची. तिच्या मागच्या भावंडांना सांभाळायचं, शेतामध्ये काम करायचं, कुठलंच काम असं नव्हतं जे गौरीला येत नव्हतं. सगळ्या कामात गौरी अगदी हुशार होती. गौरीची एक पक्की मैत्रीण होती, सुलभा नावाची. गौरी जास्त शिकू शकली नाही. गौरीचे शिक्षण फक्त 4थीपर्यंतच झालं. 4थीपर्यंत सुलभा तिच्याच वर्गात होती. सुलभाची देखील परिस्थिती हालाकीचीच होती. त्याच्यामुळे तिच्या वडिलांनी तिलासुद्धा जास्त शिकवलं नाही. जास्त शिकून तरी काय होणार आहे? नंतर रांधावाडा उष्टी काढा एवढंच करायचं आहे. त्याच्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळा, मागे भावंडं आहेत त्यांना सांभाळा, आईवडील शेतात जाऊन काम करतात अशी पहिली समज. दोघीसुद्धा गुरंवळायला एकत्रच असायच्या सोबत. त्यामुळे दोघींचा सुद्धा मस्त वेळ जायचा. सुलभा गौरीला म्हणाली, गौरी आता मी काही दिवसांनी नसणार आहे गं तुझ्यासोबत, मला खूप आठवण येईल तुझी. गौरी आता हसत म्हणाली, काय गं कुठं जाणार आहेस तू? मुलगा वगैरे पाहिला आहे का काय घरच्यांनी? सुलभा म्हणाली, हो ग गौरी. गौरी म्हणाली, अगं पण तू अजून किती लहान आहेस, पाळी पण येत नाही तुला अजून. सुलभा आता गौरीला म्हणाली, तुला एक सांगू का? गौरी म्हणाली, काय? अगं मला पाळी येते, 6 महिने झाले यायला लागली आहे. आईने सांगितलं होतं कोणालाच सांगू नको, म्हणून तुला सांगितलं नाही. बरं काय गं गौरी, तू सुद्धा माझ्याच वयाची आहेस, मग तुला सुद्धा येते का? गौरी म्हणाली, हो येते, पण माझ्या घरात अजून माझ्या लग्नाचा विषय नाही आहे. चांगला आहे, पण चांगला मुलगा असेल तर काही नाही म्हणू नकोच, एवढंच मला म्हणायचं आहे. काय गं सुलभा, तुझा नवरा चांगला आहे का? म्हणजे चांगला आहे म्हणजे जत्रेत त्याला मी पाहिलं होतं पहिल्यांदा. गावाची जत्रा होती ना, तेव्हा आला होता तो. तेव्हा आईने लांबूनच दाखवलं होतं. गौरीने आता डोक्यावरती हात मारला आणि सुलभाला म्हणाले, अगं वेडाबाई, मी दिसायला नाही म्हणत, म्हणजे वय वगैरे किती आहे, खूप मोठं आहे का? आई म्हणाली, हो तुझ्यात आणि त्यांच्यात 10-12 वर्षाचा फरक आहे. पण काय गं, मला ना हे लग्न नव्हतंच करायचं, पण काय करणार, ना शिक्षण ना काय. त्याच्यामुळे असंच राहण्यापेक्षा आई म्हणाली, चांगलं स्थळ आहे, लग्न करून टाकूयात. शेवटी इथे सुद्धा कष्टच आहेत आणि सासरी गेल्यावर सुद्धा कष्टच आहेत आपल्याला, ते काही चुकणार नाहीत. बरं चल जाऊ आता, 3 सांज होत आली आहे आणि परवा आपल्या गावात जत्रासुद्धा येणार आहे. मस्त दोघीजणी धमाल करूयात. तुझ्यासोबत तेवढ्याच आठवणी. नंतर मी कुठे असेल आणि तू कुठे असशील काय सांगता येत नाही. गौरी, तू माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस, एकदम हृदयाजवळची. तुला कधीच विसरणार नाही मी. आता दोघीजणी गुरं घेऊन गप्पा मारत घरी आल्या. गौरी घरी आली तशी आई डोक्याला रुमाल बांधून होती आणि खूप उलट्या करत होती. बाबा गावातनं डॉक्टरबाईला घेऊन आले. डॉक्टरबाईंनी आईला चेक केलं आणि बाबांना म्हणाली, या गरोदर आहेत, पण बाळाला जन्म देण्यासाठी यांच्यात ताकद नाही पुरेशी, खूपच कमकुवत झाल्या आहेत त्या. डॉक्टरांनी आईला विचारलं, आधी तुम्हाला किती मुलं आहेत? आई आता जरा पदर सावरून बसली आणि डॉक्टरांना म्हणाली, मला 4 मुली आहेत. अरे देवा, हे बघा, मी तुम्हाला एक सांगते, आता हे बाळ तुम्ही ठेवू नका आणि लगेच ऑपरेशन करा, कारण की पुढे जाऊन खूप अवघड परिस्थिती उद्भवेल. त्याच्यामुळे माझं ऐका. आता 4 मुली झाल्या आहेत ना, बाद झालं. गौरी आता सगळं कोपऱ्यात उभं राहून ऐकत होती आणि बाबा डॉक्टरबाईला म्हणाले, अहो एवढ्या वेळेस होऊ द्या, कारण की ते काय आहे, मला 4 मुलीच आहेत आणि मुलगा हवा आहे मला. पहिलीच पांढऱ्या पायाची झाली, त्याच्यामुळे मागे सुद्धा सगळ्या मुलीच झाल्या. आई बाबांना म्हणाली, अहो शांत राहा तुम्ही, काही काय बोलताय? मग काय, जे आहे तेच बोलतोय, जात पण नाही एकदाची ब्यात. आता हिच्यासाठी एखादं स्थळच बघतो चांगलं, असू दे नाहीतरी
वाईट झालं तरी काही मला देणं घेणं नाही. ही कार्टी माझ्या डोळ्यासमोर नको आहे आणि तिच्या मागच्यांना पण कसं घालवतो का नाही बघ मी. आणि ह्या वेळेस जर तुला मुलगा झाला नाही ना तर आईबापाकडे निघून जायचं तुझ्या, असं म्हणाला आणि तरातरा बाहेर निघून गेला. गौरी पळतच आईच्या कुशीत शिरली. आई आणि गौरी दोघीसुद्धा खूप रडत होत्या. गौरी आईला म्हणाली, आई, बाबा माझा इतका तिरस्कार का करतात ग? मी घरातली सगळी कामं करते, स्वयंपाक पण करते. बाबा कधीच माझं कौतुक करत नाहीत. माझं कौतुक जाऊ देत, पण माझं नावसुद्धा कधी प्रेमाने घेत नाहीत. आई गौरीला म्हणाली, गौरी तू काळजी करू नकोस आणि बाबांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायचं. तुला लहानपणापासून मी तेच सांगत आली आहे ना. आत्तासुद्धा तेच सांगते. त्यांच्या वागण्याचा इतका विचार करायचा नाही. कसं असतं ना गौरी, जिवंतपणी माणसाची किंमत नसते, पण तो माणूस आपल्या आयुष्यातनं गेला ना की त्याची किंमत आपल्याला कळते. ती व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. आणि मला माझ्या जीवाची पर्वा आहे. इथून पुढे मला फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच जगायचं आहे. माझ्या मुलीच माझ्यासाठी लक्ष्मी आहेत. पण तुमच्या बापाला ते कळत नाही. आई मनात म्हणाली, दुसऱ्या वेळेस मुलगी झाली तेव्हाच मी थांबणार होते, पण जास्त उशीर व्हायला नको. नाहीतर आतासुद्धा मुलगी झाली तर हे म्हणणार नाहीत की ऑपरेशन करू म्हणून, कारण की हे फक्त स्वतःचाच विचार करतात. काय आहे एवढं त्या मुलामध्ये? माझ्या मुलीसुद्धा कोणत्या मुलापेक्षा कमी नाहीत. गौरी फक्त शिकली नाही, पण तिच्या मागच्या बहिणी शिकत आहेत. गौरीच्या आयुष्याचं मी वाटोळं केलं, मला माफ कर गौरी, पण तुझ्यावर झालेला अन्याय मी तुझ्या मागच्या बहिणींवर होऊन देणार नाही. आई, बाबा आता खरंच कुठल्याही मुलाशी माझं लग्न लावतील का ग? सुलभाचं लग्न ठरलं आहे. आई म्हणाली, काय? हो, मुलगा चांगला आहे म्हणत होती ती. मला नाही वाटत बाबा माझ्यासाठी चांगला मुलगा बघतील म्हणून. आई म्हणाली, नाही, असं काही होणार नाही. तू काही काळजी करू नकोस. उद्या तू माझ्यासोबत यायचं. गौरी म्हणाली, कुठे ग आई? डॉक्टर आल्या होत्या ना, त्यांच्या दवाखान्यात जाऊयात. आणि मी जो निर्णय घेत आहे मला माहिती आहे तो खूप मोठा निर्णय आहे, पण त्याशिवाय काहीच पर्याय नाही. जास्त काय होणार आहे, मला ओरडतील, मारतील, पाहिजे तर चिडून माहेरी जा म्हणतील, पण या सगळ्याला मी सामोरं जाईल. मला माझा जीव जपायला पाहिजे तुमच्यासाठी. मला नाही आहे हाव मुलाची. मुलगा नसला तरी चालेल मला. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.